गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा आपला नांदेडमधला दुसरा दिवस. बंजारा समाजाचा लग्न समारंभ आपण पाहिला आणि माहूरगडावर गेलो. रेणुका देवीचं मंदिर पाहिलं, तसंच दत्त महाराजांचं दत्तात्रयांचं शिखर पाहिलं, त्यानंतर अनुसयाचं मंदिर पाहिलं आणि आज आपण पाहणार आहोत सीताखंडी. आपण नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात आहोत. नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी कापसाची शेती पाहायला मिळते. ही कापसाची शेती आहे मित्रांनो. रस्त्यातून चालत असताना इथे मध्ये लागली आणि थोडं याचं शूट घेतलं. भोकर गावातील महाराणा प्रताप चौकात नाश्त्यासाठी एक चांगले हॉटेल आहे. मित्रांनो, आजचा नाश्ता आपल्याला भजी करायचं आहे. मित्रांनो, आपण भोकर गावामध्येच आहोत. नांदेड रेल्वे स्टेशनपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे भोकर गाव. इथे अशा पद्धतीचा नाश्ता भेटतो. ही बारीक भजी आहे, ही मिरची भजी आहे, हा मूग वडा आहे, ही शेव आहे आणि ही खारी बुंदी आहे. मित्रांनो, इथे खारी बुंदी हा एक विशेष प्रकार आहे. यामध्ये काय काय टाकतात? खारी बुंदी मिरचू, मीठ, शेंगदाणा, मुंगदाळ वडा, शेव, काय काय टाकतात? खारी बुंदी, खारी बुंदी आहे, शेव आहे. नाही हां, याच्यामध्ये खारी बुंदी, शेव, शेंगदाणा आणि अजून काय टाकतात? लाल मिरचू, मीठ, लाल मिरची, मीठ, लसण, बेसन पण टाकतात. लसूण लसूण टाकतात. तर हा जो पदार्थ आहे इथं हमखास खायला मिळतो. काल टिळ्याचा कार्यक्रम होता, त्यामध्ये सुद्धा हा खारी बुंदीचा प्रकार खायला होता. इकडची ती खासियत आहे मित्रांनो. इथे हा एक प्रकार आहे दाल खिचडी आणि त्याबरोबर हे काय करी दिली कसली तरी, आणि हे काय कढी आणि सांबार आहे. हे सांबार आहे आणि ही कढी आहे. आमच्या सरांनी नाश्त्याला हे मागवलं आहे, पुरी आहे, ही भाजी आहे, ही कढी आहे. मित्रांनो, आपण छोटी भजी मागवली आहे, पुरी आणि भाजी. खाऊन बघूया कशी लागते. अतिशय सुंदर गरम पुरी आहे, भजी आहे, पुरीची भाजी आहे आणि या भजीबरोबर कढीचा प्रकार मिळतो. ते कढीत बुडून काय, मी भजी पुरीबरोबर खातोय. याला मित्रांनो गोल भजी देखील म्हणतात, गोल भजी. आपण भोकरमध्ये असलेल्या महाराणा प्रताप चौकामध्ये असलेल्या या नाश्त्याच्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता केला आणि आता इथून आपण सीताखंडीला जाणार आहोत. आम्ही ऑटोची वाट बघतोय आणि अजून ऑटो काय आली नाही. हा, ही बहुतेक मॅजिक आलेली आहे. अरे ही पण नाही आहे. ते हा एक प्रॉब्लेम आहे की येण्या जाण्यासाठी तुम्हाला बसची किंवा मॅजिक म्हणून एक रिक्षाचा प्रकार आहे, त्याची फार वाट पाहावी लागते. हा, बहुतेक बस आलेली आहे. भोकर गावातून आम्हाला सीताखंडीला जायचे होते, त्यामुळे बसची वाट पाहत होतो. सीताखंडीला जाण्यासाठी बसमध्ये बसलो आहे. 80 रुपये घेतले पर पर्सन, 20. तेलंगणामधून येणाऱ्या बसने आम्ही प्रवास केला. नांदेडमधील मित्राच्या सांगण्यावरून आम्ही आश्रमशाळेला भेट देण्यासाठी गेलो. आपल्याला या आश्रमशाळेत भेट द्यायची आहे.
शाळेच्या भिंतींवर ठिकठिकाणी श्री गाडगे महाराजांनी दिलेले संदेश लिहिलेले होते. आम्ही शिक्षकांच्या निवासाची सोय असलेल्या ठिकाणी आलो. सरांची भेट घेतली आणि शाळा पाहावयास निघालो. मुलांसाठी पाण्याची व शौचालयाची सोय अतिशय उत्तम असल्याचे दिसले. नंतर आम्ही शाळा बघायला निघालो. शाळेचे भले मोठे ग्राउंड दिसले, ते पण अगदी स्वच्छ. त्यानंतर आम्ही श्री गाडगे महाराजांचे दर्शन घेतले. मित्रांनो, इथे प्राथमिक माध्यमिक असे दोन्ही शाळा आहेत. ही आश्रमशाळा आहे, अनुदानित आश्रमशाळा आहे आणि इथे जवळजवळ 400 विद्यार्थी शिक्षण घेतात. या आश्रमशाळेचा परिसर खूपच मोठा आहे, स्वच्छता आहे. शाळेचे भले मोठे ग्राउंड आणि नारळाची झाडं अतिशय सुंदर दिसत होती. मुलांना काय करताय तुम्ही? काय आहे? कसं तापवतात पाणी? अच्छा, इथे जाळ टाकतात. मग हे गरम होऊन हे काय आहे? काय हे काय आहे? म्हणजे याच्यामध्ये पाणी गरम होते पाणी. हे पाईप, हा पाईप आहे का? आणि मग हे गरम पाणी कुठे जाते? तिकडे नळ आहे, ते गरम पाण्याची नळ आहे. बघूया जरा बघूया बरं, थोडी जागा द्या. हे तुम्ही रोज पाणी गरम करताय का? म्हणजे कधी कधी मामा पण करतात. मामा पण करतात. मग हे पाणी कुठे येतं? गरम पाणी इथे येतं का? गरम पाणी मध्ये नळ आहे आतमध्ये. कसं वाटतं या शाळेमध्ये? कितवीला आहेत तुम्ही? 10वीला आहेत. मग 10वीचा अभ्यास जरा कठीण असतो, असं काय नाही ना? मला पोलीस बनायचं. अरे वा, तुला पोलीस बने. तू काय बनायचं तुला बाळा? डॉक्टर. डॉक्टर. शाबास. तुला? शिक्षक. शिक्षक. तुला बेटा? डॉक्टर. तिला? पोलीस. वा 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 वा. आश्रमशाळेतील मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्या शाळेचे कौतुक करायचे वाटले. शाळेतील शिक्षकांची गप्पा मारून आम्ही पुढे निघालो. चारशे विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या या आश्रमशाळेला 11 शिक्षक, 2 मुख्याध्यापक आणि 1 अधीक्षक आहे. आश्रमशाळा पाहून आम्ही 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या सीताखंडीला निघालो. रस्त्यावरून श्रीरामाचे मंदिर दिसत होते. आपण सीताखंडी ज्याला म्हणतात त्या स्पॉटला इथं आलेलो आहे आणि इथं अशी आख्यायिका होती, प्रभू राम आणि सीता इथं वास्तव्याला होते आणि त्यावेळा त्यांना पाणी पाहिजे होते, तर की त्यांनी बाण मारला आणि तिथून पाण्याची उत्पत्ती झाली. तर तो परिसर हाच आहे. मंदिराच्या गाभारात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या आहेत. प्रभू श्रीराम आणि सीता इथं वास्तव्यास होते आणि त्यांच्या स्मरणार्थ इथं श्री रामाचं मंदिर आहे आणि तिकडे सीतामाईचं मंदिर आहे. मंदिरात दगडी स्वरूपात सीतामाईची मूर्ती आहे.
आम्ही रामसीतेचे दर्शन घेऊन श्रीरामांनी बाण मारून पाण्याची उत्पत्ती केलेल्या ठिकाणाकडे निघालो. या ठिकाणी मोडका अवस्थेत असलेला नंदी आणि छोटे भगवान शंकराचे मंदिर आहे. आणि मित्रांनो, ते हे ठिकाण आहे जिथं श्री प्रभू रामांनी बाण मारून पाणी काढले. गावकऱ्यांनी सांगितलेल्या आख्यायिकानुसार हेच ते ठिकाण जिथे आजही अखंडपणे पाण्याची उत्पत्ती होत असते. मित्रांनो, हेच ते सीताखंडी ठिकाण. अशी आख्यायिका आहे की प्रभू रामचंद्रांनी इथे बाण मारून पाणी काढले आणि हे पाणी कधीही आटत नाही. तर हा पाण्याचा जो स्रोत आहे हा कंटिन्यू असतो. मित्रांनो, हा सीताखंडी स्पॉट हा सीताखंडी नांदेड रेल्वे स्टेशनवरून जवळजवळ 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथे येण्यासाठी आपल्याला बसची व्यवस्था आहे. इथे येण्यासाठी भोकरला जाण्यासाठी बस पकडू शकता. हे जे पाणी येतं आहे हे काही काळाने आटून जातं, पण इथून पाण्याचा उगम 12ही महिने होत असतो. थंड पाणी मित्रांनो, मस्त पिण्याजोगं पाणी, अतिशय सुंदर. मंदिराच्या परिसरात हनुमानाची दगडी मूर्ती तसेच नक्षीकाम केलेलं शिल्प सुद्धा आहे. या मंदिराच्याच मागे इथं पाण्याचा ओळ दिसतोय. वाव, सुंदर सुंदर स्पॉट आहे. पाण्याचा मंजूळ आवाज येतोय मित्रांनो. जे पाणी आपण तिथे पाहिलं होतं तेच इथे पुढे वाहत असे वाहत पुढे जातं. मित्रांनो, हे पाणी इथे येऊन असं त्या बाजू जातो आणि इथे या ठिकाणी सीतामाईंनी कपडे धुतले अशी आख्यायिका आहे. हाच तो भाग आहे. अशा रीतीने मित्रांनो, आज आपण सीताखंडी हे धार्मिक स्थळ आपण पाहिलेलं आहे. आम्ही आश्रमशाळा आणि सीताखंडी या दोन्ही स्थळांना भेट देऊन पुढच्या प्रवासाला निघालो.